नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला 42 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहायची। ही कटिंग अशा पद्धतीने आहे जे साधे ब्लाऊज असतात आपण रेग्युलर यूजसाठी वापरतो ते ब्लाऊज मी तुम्हाला डायरेक्ट कटिंग करून दाखवणार आहे। आपण आता जो फ्रंट पार्ट आहे म्हणजेच समोरचा भाग कटोरीचा आहे तो आपण काय करायचा, अगोदर पेपरवर कटिंग करायची, त्यानंतर ती पेपर कटिंग घेऊन आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज पीस व बॅक साईड आणि जी कटोरी आहे ती वाढवून जो साईड पॅटर्न आहे जसेचा तसा ठेवून ब्लाऊज कटिंग करायचा आहे। पूर्ण ब्लाऊज कटिंग करायचा आहे। हा व्हिडिओ ताई भाऊ बहीण कुणी असेल त्यांनी जो व्हिडिओ पाहत असतील त्यांनी शेवटपर्यंत पहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी एक पेपर घेतलेला आहे, कार्डशीट पेपर आहे आणि हे 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत मैत्रिणींनो। आणि हे जे वरचे 2 ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे डायरेक्ट ब्लाऊज पीस वरती कटिंग ठेवून। तर आपण मापे पाहून घेऊया अगोदर हे ब्लाऊजची मापे कशा पद्धतीने आहेत। ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच, म्हणजे 13.5 इंच ब्लाऊजची उंची तयार आहे। त्यानंतर छाती आहे 42 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण 12 इंच घेणार आहोत। पुढचा गळा 6.5 इंच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण काय केलेला आहे मार्जिन घेतलेले आहे। मागचा गळा 4.5 आहे, कंबर 34 आहे, बाही उंची 7 आहे। तर सर्वप्रथम आपण 13.5 आणि प्लस 14.5 म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिन असं 14.5 वर एक पॉईंट टाकून घेतला आणि या पद्धतीने खाली रेष मारून घेतली। आपल्या ह्या उंचीची ही रेष आपल्या ब्लाऊजच्या उंचीची। तर याला शोल्डर किती घ्यायचं, आता हे जरा ब्लाऊज आहे 5.5 इंचाचा आपण शोल्डर घेणार आहोत आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे शोल्डरचा आपल्याला। त्याच्यानंतर एक खाली स्टँडिंग लाईन म्हणजे एक लाईन द्यायची आहे, त्या लाईनवर आपल्याला 6 इंचाचा मोंढा टाकायचा, याला मोंढा म्हणतात। ब्लाऊजच्या ह्या पद्धतीने आपण मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। आता झाली उंची, झाला मोंढा, झाला शोल्डर झालं। आता छातीचं माप आपण आपली छाती 42 इंच म्हणजे 10.5 प्लस 1.5 इंच असं पूर्ण 12 इंचाची आपली छाती गडी आहे। खालच्या पण बाजूने 12 इंचाचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, म्हणजे अशा पद्धतीने आपला हे ब्लाऊज पूर्ण आपण आखून घ्यायचं आहे। समोरील भागासाठी आपण काय करतोय, अगोदर कटिंग करतोय की नाही ब्लाऊज, म्हणजे अस्तरवर न करता किंवा आपण पेपरवर कटिंग करून घेऊयात, त्याच्यानंतर जी कटोरी आहे ती डायरेक्ट आपल्याला कपड्यावर वाढून घ्यायची। तर पुढचा गळा घेतलेला आहे 2.25 इंच, आता गळ्याची उंची आहे 6 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलायचा 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे। तुमचं ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं घेऊ शकता। खालच्या बाजूने गळा रुंदी 2.5 इंचाची आणि हा आपल्याला एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हा आपण गळ्याचा बॉक्स आखून घ्यायचा आणि व्यवस्थित गोलाकार आपल्या पुढच्या भागाच्या गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचा आपल्याला गळ्याच्या वरती। हा पॉईंट कशासाठी, तर आपल्या जेव्हा कटोरी आपण आखू किंवा कटोरीची आकार काढू त्यावेळेस खालच्या बाजूने क्रॉसपट्टी 2.5 इंचाची, हे पाहू शकता मैत्रिणी। मी अगोदर काय करते, जी मापावर क्रॉसपट्टी होती ना, ते म्हणजे ब्लाऊज होता ना तिची क्रॉसपट्टी मोजून घेतली, ती 2.5 इंचाची होती, मग मी 2.5 इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे ह्या बाजूने, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला कमरेच्या बाजूने सुद्धा 2.5 इंचाचीच कटोरी म्हणजे जी आहे क्रॉसपट्टी तिचं माप टाकून घ्यायचे 2.5 इंचाचं, दोन्ही बाजूने समान रेषा। त्यानंतर थोडासा आपल्याला क्रॉसपट्टीचा वरती आकार द्यायचा आहे, अर्धा इंचाने पण देऊ शकता, 1.5 इंच पण देऊ शकता, तसं काही नाही आहे। ज्यावेळेस तुम्हाला समोरील जी पट्टी किंवा आपलं हुकलूक पट्टी छोटी हवी असेल तर तुम्ही अर्धा इंचाचा देऊ शकता किंवा 1.5 इंचाचा देऊ शकता। मी 1.5 इंचाचा दिला आहे कारण मला छोटी हवी त्यासाठी। तर अशा पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टीचा पण आकार झालेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण काय करू, कटोरीचं माप टाकायचं। आता हे कटोरीचं माप कसं टाकायचं, तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल तर मापाच्या ब्लाऊजवरूनच कटोरीचं माप टाकायचं, आणि नसेल तर अंदाजे टाकायचं, कारण की 10.5ची घडी आहे, 6.5चं कटोरीचं मेजर घ्यायचं आहे। इथं पण 6.5चा एक पॉईंट टाकून घ्यायचा अगोदर, म्हणजे जो आकार आहे तो व्यवस्थित येईल। त्यानंतर 1 इंच इथं घेतला। आता आपल्याला मोंढ्या हातून 1 इंच आकार, मागच्या मोंढ्याला 1.5 इंच, अशा 2 आकार। आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करतोय की नाही, डायरेक्ट आपण मागचा भागा ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहे, त्याच्यासाठी मग फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे आणि मागच्या मोंढ्याचा पण आकार काय करायचा आहे अशाच पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। मी तुम्हाला समजावं यासाठी आता देऊन घेते मागच्या मोंढ्याचा आकार। त्याच्यानंतर आता हे कटोरीचं माप आहे ते पहिल्या मोंढ्यापासून म्हणजे 1 इंचापासून 2.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि हे जे 3ही पॉईंट आलेत ना आपले ते व्यवस्थित गोलाकार पद्धतीने आपल्या कटोरीचा शेप
बिघडू नये अशा पद्धतीने व्यवस्थित काय करायचं आहे, गोलाकार आकार आपल्या कटोरीला देऊन घ्यायचा आहे. तर तो आकार कुठं जाणार आहे पहा, 1 इंचावर तो आपला आकार गेलेला आहे. आपण इथे 1 इंचाचा पॉईंट आखून घेतला आहे ना तिथं. आता काय करूया, आपण जी क्रॉस पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची. आता जे जास्तीचा कपडा होता किंवा कापड म्हणता नाही येणार, आता जो आपण कार्डशीट पेपर आहे तो जास्तीचा, तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. पहिल्या मोंढ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा, म्हणजे हे पार्ट आपल्याला सगळे वेगळे करून ठेवायचेत. गळ्याचा आकार पण कटिंग करायचा आहे. ही कटोरी आहे ना, ही आता आपल्याला काय करायची आहे, डायरेक्ट आपण ब्लाऊज पीस वाढवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मैत्रिणींनो. आता ब्लाऊज पीस व कशा पद्धतीने वाढवायचे ते पाहूया आपण. मी काय करते, हे 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित एका वेग ठेवलेले आहेत. जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजून ठेवलेली आहे. अगोदर एक खालच्या साईडनी रेश मारून घेऊया. आता आपल्याला इकडं काय करायचं आहे, जो कपडा वाकडा तिकडं असेल तर तो व्यवस्थित होतो जर आपण रेश मारून घेतली तर. आता ब्लाऊजची उंची टाकून घेऊया. तर ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच. 13.5 इंच तयार आहे, मग 1 इंच मिळवला त्याच्यात, म्हणजे 14.5 इंच. ह्या पद्धतीने. त्यानंतर आता काय करायचं आहे, मोंढा म्हणजे शोल्डर टाकायचे. शोल्डर आहे 5.6 इंचाचं. शोल्डर घेतलं 5.6 इंच. मोंढा घ्यायचा आहे 6 इंचाचा. आता मोंढ्याचा मार्किंग 6 इंचावर करायचं आहे. आता घडी घ्यायची आपली पूर्ण 12, 10.5, 1.5, 12 अशा पद्धतीने घडी घ्यायची आपली. आणि हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॅक साईडचा. ह्या पद्धतीने मोंढ्याचा आकार 1.5 इंचावरून. आणि मी अंदाजे लिहिला आहे तरी तुम्हाला दाखवते किती इंचावर आलेला आहे. परफेक्ट 1.5 इंचावर आला आहे. मला सवय झाली आकार द्यायची, त्याच्यामुळं माझा एकदम परफेक्ट येतो. आता जो आपण कटिंग केलेला साईड पॅटर्न आहे तो जसा आहे तसा ब्लाऊज पीस आता आपण आखून घेऊया. आता आखून घेतला साईड पॅटर्न. आता मी ना जी बाही आहे ती आखून घेते. आता बाही लांबी किती आपली 7 इंच, मग त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचा. 7, 8, 9. आता हा साधा ब्लाऊज आहे ना, आपल्याला फोल्ड करायला पाहिजे. जी खालची पट्टी असते ब्लाऊज बाहीची ती फोल्ड करायला आपल्याला मार्जिंग लागतं. त्यासाठी मी 2 इंच जास्त घेतलेलं आहे. आणि ही रेडीमेड म्हणजे माझ्याकडे मी एक कटिंग केलेली आहे बाही, तीच बाही ठेवून मी म्हणजे प्रत्येक मापाची बाही कटिंग करत असते. तुम्हाला या मागे पण व्हिडिओमध्ये दिसला असेल. तर ही बाई आहे जशी आहे तशी मी अगोदर काय केली, आखून घेतली 9 इंचावर. आणि पुढं कमी पडू नये यासाठी 1-1 इंच घेतलेली जास्त. आता आपल्याला ही जी कटोरी आहे ती क्रॉस ठेवायची आहे. तुम्ही म्हणता कटोरी चपटी बसते तर किंवा कटोरीचा शेप व्यवस्थित येत नाही. जर ही जी कटोरी आहे ती अशी तिरकी ठेवली तरच ती परफेक्ट बसते आणि व्यवस्थित आकार येतो तिचा आणि फिटिंगला पण छान बसते. तर ही जी आहे तशी आखून घ्यायची. दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे. त्याही बाजूला 1.5 इंच मोजून घ्यायचे, बरोबर आहे का 1.5 इंच. त्याही बाजूला 1.5 इंच असे दोन्ही 1.5 इंचाचे पॉईंट आखून घ्यायचे. वरच्या बाजूने 1/2 इंच, ह्याही बाजूने 1/2 इंच. या पद्धतीने पट्टीने आखून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्या कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार. त्यानंतर हे दोन्ही खाली 1.5 इंचाचे पॉईंट ते आपल्याला काय करतं, त्याचा मध्य करायचा आहे. मध्याच्या खाली 1 इंचावर यायचं आहे आणि आपल्याला गोलाकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो, या पद्धतीने. आता हे काय करूया, आपण पीस सगळे कटिंग करून घेऊया. तर हे सगळे आपण ब्लाऊज आहे आता आपण कटिंग करतोय. मैत्रिणींनो, तुम्ही जर आता माझे हे व्हिडिओ पण पाहत असाल किंवा हा जर व्हिडिओ आहे तो फर्स्ट टाईम पाहत असाल तर मी तुम्हाला
मनापासून सांगते की मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते त्याच पद्धतीने मी आता हे कस्टमरचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सांगितलेलं आहे. क्रॉसपट म्हणजे काय वेळेस काय करतो आपण, जी कटोरी आहे ती पण आपण दुसऱ्याच्या वाढून घेतो, नंतर याच्यावर ठेवून पिसावर कटिंग करतो. तर मी डायरेक्ट पिसावर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती पण लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने कटोरी वाढवायची एकदम. ती जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस एकदम परफेक्ट बसते आणि तिचा आकार पण छान बसतो आणि ती एकदम ज्या पद्धतीने एकदम कम्फर्टेबल आपल्याला ब्लाऊज बसतो, मी ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करते त्या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, सगळे पार्ट जवळजवळ आपले कटिंग झालेले आहेत आणि जी क्रॉसपट्टी आहे ती किती इंचाची काढते मी ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणींनो. तर आता आपण काय करू, ही बाही अगोदर कटिंग करून घेऊया. तर पहा मैत्रिणींनो, जवळजवळ आपले सगळे पार्ट कटिंग झालेले क्रॉसपट्टी सोडून. आता क्रॉसपट्टी किती इंचाची घ्यायची आहे, हे जास्तीचा कपडा होता खाली आपण अगोदर रेष मारली होती ते पण कटिंग करून घ्यायचे. हे पाहू शकता सगळे पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी काढूया. आता क्रॉसपट्टी कशी काढायची तर तेही तुम्हाला सांगते. क्रॉसपट्टी आपल्याला हे पहा आपल्या ब्लाऊजची पूर्ण घडी किती होती, 12 इंच. 12 इंच माप आहे का ते पाहिलं मी लांबीचं, आणि 4 इंच क्रॉसपट्टीची उंची आणि 3.5 इंच ह्या बाजूनी, म्हणजे अर्धा इंचाचा पॉईंट. आणि व्यवस्थित कटोरी आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊनच मग ती कटिंग करायची. तर पहा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी पण कटिंग करून घेतलेली आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.